एवढी भाजी असते ना, खरोखर मन भरतं. मी कोल्हापूरकरांसाठी असं सांगेन, एकदा तरी या प्लेसला व्हिजिट करायला लागते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण एकमेव आहे की मालवणी भाजी बनवते. दिवसभराच्या फुल डेमधून एक पीसफुल टाईम मिळणारं ठिकाण आहे. एक नंबर किंवा झक्कास पॉईंट आहे आपल्यासाठी. याबद्दल काय जर एक नाद खुळा टेस्ट आहे. टेस्टबद्दल काय सांगण्याची गरजच नाही आहे. माझं नाव शंकर लग्मांना पाटील. त्रिमूर्ती स्नॅक्स स्पॉटला ॲक्च्युली तसा मी हा व्यवसाय गेली 40-50 वर्ष झाली करतो आहे. पण इथं या गाळ्यामध्ये येऊन 15 वर्ष झाली. पूर्वी माझा जो स्टॉल होता तो रस्त्यावरती होता. हां, तिथं गाडी होती अशी आपली. अगदी सेम आयटम सगळे, मिरची भजी, कांदा भजी, बटाटे वडा, ब्रेड टोस्ट वगैरे सगळे असं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण एकमेव आहे की मालवणी भाजी बनवते. पहिली गोष्ट सांगायची म्हणजे हे शंकर लग्मांना पाटील माझे मित्र आहेत 25-30 वर्षापूर्वीचे. ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये आले त्यावेळेला शून्यातून त्यांनी सगळं जग निर्माण केलं हे. आणि ह्यांची जी क्वालिटी आहे, भजी वडा मालवणी भजी स्पेशलिस्ट संध्याकाळी 4 ते 8पर्यंत असतात. तर हे जी पद्धत आहे त्यांची करण्याची सगळी ओरिजिनल पद्धत आहे. आणि मटेरियल वगैरे चांगलं वापरतात ते. तेल म्हणा, बेसन पीठ म्हणा किंवा मिरचीपर्यंत असं. आणि स्वच्छतेचं प्रतीक आहे हे. मीठ टाकायचं त्याच्यात. मीठ टाकायचं. ओके, पुढं करणार. हे काकांच्याकडे असताना माझा एक जुना फोटो आहे 1972चा. तो फोटो तुम्हाला मी आता दाखवते बघा. त्याच्यामध्ये मी स्वतःसुद्धा आहे. हा जो आहे तो मी स्वतः आहे. मी त्यावेळेला साधारण एक 8-9 वर्षाचा असेल. आणि हा जो आहे तो दर फलकाचा बोर्ड आहे बघा. याच्यामध्ये इंडिया भजी सेंटर असं बोर्ड आहे नावानं. आणि ते शेजारी उभे आहेत ते माझे काका आणि ही काकांची मुलगी म्हणजे माझी मावस बहीण सक्की. हे सगळं बाकीचे हे काकांचे मित्र आहेत. हे दुकानात कामाला असलेले लोक आहेत. आणि हे शाळेच्या कपड्यावर तुम्ही मी स्वतः आहे. काय वय असेल हो त्यावेळेस तुमचं? 8 ते 9 वर्ष होतं. अरे म्हणजे तेव्हापासून तुम्हाला व्हायची इच्छा होती? हो होय. गेली 50 वर्षी मी या व्यवसायात आहे जवळजवळ. पत्ता फोन कर किती आहे नंबरला. होय लगेच तुम्हाला खायला एक समोर हो सर.
एकदम छान भजी आहेत. आम्ही आता किती वर्ष खातो आपण माहीत नाही, पण बरीच वर्ष खातो आहे आम्ही इथं. एम आर असल्यापासून इथं खातो. छान भजी, सगळ्यांनी येऊन टेस्ट करून जावा. वेगळं पण काय सर याच्यात? सगळीकडे ॲक्च्युली कांदा भजी मिळतात, बटाटे भजी मिळतात, पण इथली भजी ही स्पेशल आहेत. अशी व्हरायटी कुठे मिळत नाही. त्यामुळं सगळ्यांनी एकदा टेस्ट करावी. ही ॲक्च्युली फुटाणे आणि हरभरा मिक्स अशी आमची फेवरेट चटणी आहे. अच्छा, हे स्पेशल आहे काही? हां, स्पेशलिटी लोकांना आवडते खूप सर. अच्छा अच्छा अच्छा. हे अशी बनवूनच ठेवलेली असते का? हा, तयार घरातून तयार करून आणतोय. जशी लागेल तशी मग इथं आम्ही डब्यामध्ये ओतून घेऊन गिरायकांना देतोय सर्व. अच्छा. इथली मालवणी बी गेली आम्ही 20 ते 25 वर्ष खातो. पहिल्यासारखीच टेस्ट आहे. गेली 20 वर्षात टेस्ट बदल झालेला नाही आणि खूप चांगले आहे. इतरांपेक्षा खूप वेगळे आहे. टेस्ट असेल किंवा त्याचा कलर असेल किंवा त्याची व्हरायटी असेल, चटणी असेल, सर्व प्रकारची खूप चांगली आहे. इतकी वर्ष ॲक्च्युली माझ्या मित्राने रोहन पेडणेकर त्यांनी मला पहिला दाखवली आणि आज सोबत आम्ही इतके वर्ष एकत्र येतो आहे आणि खूप चांगले. याच्यात फक्त आता काय दिसतंय? कांदा, मिरची, मीठ. कोल्हापुरात भजी मिळण्याची भरपूर ठिकाणं आहेत. यांच्या भजीची स्पेशालिटी म्हणजे चवीला एकदम अतिशय उत्तम. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा कुरकुरीतपणा. तिसरी गोष्ट म्हणजे की खाल्ल्यानंतर काहीही त्रास होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांची सर्व्हिस. अच्छा, गरम तेल टाकावंच लागतं ना? कोल्हापूरकर हे विसरत नाही. आपण गरम तेल पाहिजेत आहे ना? कुरकुरीतपणासाठी गरम तेल टाकायचं. म्हणजे कुरकुरीत होत आहे का? कुरकुरीत होत आहे. सगळेच जण हेच म्हणतात का क्रिस्पी होण्यासाठी इकडं तेल टाकावंच लागतं. हे काय आणलं दादा? थोडा आपला घरगुती मसाला. अच्छा, सिक्रेट. हां, पाटील मामाचं सिक्रेट आहे ना? हा नितीन. आता ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. हां, हे जरा मिक्स करून जरा 10 मिनिटं ठेवायचे. म्हणजे ते पाणी सोडेल मिठाचे. अच्छा, याच्यातूनच पाणी सोडेल? हां, याच्यातूनच पाणी सोडेल. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायचंच नाही का नितीन भाऊ? हां, नाही पाणी टाकायची गरजच नाही. नाही. अरे बाबा, असं तर मग हे बिगर पाण्याची भजी झाली. बिगर पाण्याची भजी. म्हणजे असं काहीतरी पाटील मामा वेगवेगळं हे प्रोडक्ट बनवता म्हणून कस्टमरची लाईन लागते इथं. आहे ना? याला किती वेळ ठेवायचं आता दादा? याला 5 मिनिटं. 5 मिनिटं. ओके. भजीची टेस्ट पहिली जशी होती तशीच आहे अजून सुद्धा. काय आम्ही गेली 20 वर्ष येतो आहे. काय अगोदर वडील असायचे, आत्ता प्रवीण असतो आहे. काय वडासुद्धा सुंदर आहे आणि चहा तर अप्रतिम. हे जे ब्रेड टोस्ट आहे हे अगोदर तयार करून ठेवलंय का? अगोदर तयार करून. अच्छा, बरेचसे कस्टमर सांगतायत का अख्ख्या कोल्हापूरमध्ये असे ब्रेड टोस्ट वगैरे भेटत नाही. काय वेगळं काय करताय नेमकी आता याच्यात मामा? हां, पाटील मामाचं काय सिक्रेट आहे याच्यात? नितीन भाऊ, याच्यात काय लावलंय? चटणी पावडर. अच्छा, चटणी पावडर, गरम मसाला वगैरे, तीळ आहे. हां. हे डायरेक्ट ते जे पीटी पाव येतं त्याच्यावर लावून द्यायचं. ओके. आता याला काय डायरेक्ट फ्राय करायचं? याला पण ठेवावंच लागतं का नितीन दादा? हां ना, चटणी लावून. हो. भाजी न्यायला यायचो त्यावेळी त्यांची गाडी पलीकडे असायची. त्यावेळेपासून मी इथे भजी खातो आहे. यांचं आदरातिथ्य पण चांगलं आहे आणि नुसतं बोलणंच गोड नाही तर भजीची क्वालिटी सुद्धा चांगली आहे. अच्छा, सगळ्यांना पलटी करून घ्यायचं. दोन्हीकडून सेम फ्राय करून घ्यायचे का? रेडी झाले? माझं तसं ऑफिस आणि रेसिडेन्स राजारामपुरीमध्ये आहे. राजारामपुरी हे लोकेशन येते शाहूपुरीमध्ये. पण तिथं जेव्हा आमचा एक ग्रुप किंवा काही आम्ही एकत्र जमू आणि भजी किंवा वडा वगैरे खायची इच्छा होती तेव्हा आम्ही तिथून गाडी घेऊन माणूस इकडं पाठवतो आहे. इथून ते घेऊन तिथे येतात आणि मग तिथं आम्ही एन्जॉय करतो. मध्यंतरी भरपूर भज्याचे वगैरे आउटलेट्स आहेत पण आम्ही खास तिकडून इकडं माणूस पाठवतो आणि इथून मग काय असेल ते 4 प्लेट 5 प्लेट 15 प्लेट इथून पागवून तिथं आम्ही घेतो, एन्जॉय करतो. दिस इज द स्पेशालिटी अबाउट दिस भजी. आता काय बनवायचं नितीन दादा? आता वडा बनवणार आहे. वडा काढायचा.
बटाटा वडा आपला गोल हा वड्याचं पण बेटर बनवायचं आहे. वा हे पीठ जे असतं ते मार्केटचं असतं का आपण बनवून घेतो पूर्ण? हां अच्छा, स्वतः दळून आणायचं ते. कोल्हापूरमध्ये सहसा मार्केटचा वापरतच नाही ना कोणी. खाने का शौकीन आणि लई भारी आहे. इथं डेली येते तर इथली मालवणी भजी, वडापाव आणि पाववडा सगळ्यात बेस्ट टेस्ट आहे. म्हणजे इथं जवळपास जे कॉर्पोरेट एरिया आहे त्यामध्ये सगळ्यात बेस्ट भेटतं. काय वेगळं पण काय टेस्ट ऑसम आहे, हायजेनिक आहे, प्लस इथं सगळं क्लिनिंग सगळं खूप चांगलं असतं आणि टेस्ट आहे. स्पेशली यांचं पावसाळ्यात मालवणी भजी खूप फेमस आहे. दिवसभराच्या स्ट्रेसफुल डेमधून एक पीसफुल टाईम मिळणारं ठिकाण आहे. इथं अवश्य भेट द्या. म्हणजे आपल्या सगळ्या कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी टेस्ट असलेला वडा प्लस भजी इथंच फक्त भेट. ओके, पूनम हॉटेल. ओके, हां हां, थँक्यू. मी कोल्हापूरकरांसाठी असं सांगेन की भावा एकदा तरी या प्लेसला व्हिजिट करायला लागतेच. ॲक्च्युली ह्या स्नॅक पॉईंटबद्दल बोलायचं तर दिस इज द वन ऑफ द बेस्ट प्लेस इन शाहूपुरी. आणि आम्ही युजली ऑफिसमध्ये किंवा ऑफिस टाईममध्ये जर का तलप लागली चहाची किंवा नाश्त्याची तर युजली वी विजिट दिस प्लेस. म्हणजे जेवणाची टाईम असू दे, नाश्त्याची टाईम असू दे, अगर इव्हिनिंग स्नॅक्स असू दे, मोस्ट ऑफ द टाईम वी विजिट दिस प्लेस अँड दिस इज वन ऑफ द वंडरफुल पॉईंट आय कॅन से टू स्पेंड टाईम विथ माय फ्रेंड्स अँड माय कलिग्स. तर एक नंबर किंवा झक्कास पॉईंट आहे आपल्यासाठी हा. टेस्टबद्दल काय जर एक नाद खुळा टेस्ट आहे. टेस्टबद्दल काय सांगण्याची गरजच नाही आहे. जोपर्यंत आपण व्हिजिट करतो आणि आपण टेस्ट घेतो त्या पदार्थाची तोपर्यंत आपल्याला काही त्याबद्दल कळू शकत नाही किंवा आपण ऐकलंय तर त्याबद्दल आपण अनुभव घेऊ शकत नाही. त्या मालवणी भज्यात म्हणजे काय वेगळं पण वाटतं कारण कोल्हापूरमध्ये कुठं बनत नाही. मी असं सांगेन की मी सांगून ते तुम्ही इमॅजिन करण्यापेक्षा तुम्ही एकदा नक्की इथे व्हिजिट करा आणि व्हिजिट करून जी तुम्हाला चव अनुभवायला मिळेल ती खरी तुमची हे असेल.